नमस्कार, मी मनीषा वांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपण 26 सप्टेंबर रोजी जो सेट एक्झामचा पेपर झालेला होता त्यातला फर्स्ट पेपर घेणार आहोत, जो सर्वच विषयांसाठी कॉमन असतो। त्या फर्स्ट पेपर आपण घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला असं समजेल की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आता कशा प्रकारे आहे, म्हणजे 2022ला जी एक्झाम होणार आहे त्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं असेल हे समजण्यासाठी मी प्रत्येक वेळेला सांगत असते की प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर हे खूप मस्ट असतात। त्याच्यामुळे आज आपण काय घेणार आहोत, पेपर फर्स्ट घेणार आहोत 26 सप्टेंबरला झालेला। त्याआधी सेट आणि नेट या दोन्ही परीक्षेसाठी कॉमन असणारा पेपर फर्स्ट यासाठी आजच चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल। मित्रांनो, आज आपल्या या चॅनलमुळे खूप जण सेट एक्झाम पास झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपली चांगली बेस्ट तयारी सुरू ठेवा। चला सुरुवात करूया। अशा प्रकारे जे फर्स्ट आता पहिल्याच अटेम्प्टमध्ये सेट एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी पेपर हा अशा प्रकारे असतो। आपल्याला इथे सीट नंबर वगैरे लिहावा लागतं, इथं OMR शीट नंबर लिहावा लागतो। बघा, सप्टेंबर 2021चा सेट एचा पेपर आहे आणि 50 क्वेश्चन असतात आणि 50 पैकी 50ही क्वेश्चन सोडवणं काय असतं, अनिवार्य असतं। बघा इथे लिहिलेलं आहे 50 पैकी 50 क्वेश्चन सोडवणे अनिवार्य आहे। चला सुरुवात करूया। वेळ किती असतो, 60 मिनिट्स, म्हणजे 1 तास असतो। 50 प्रश्न, 100 मार्क्स असतात आणि प्रत्येक प्रश्नाला किती असतात, 2 गुण असतात आणि याला निगेटिव्ह मार्किंग सेट एक्झामला नाही। ओके, चला सुरुवात करूया। अध्यापनाच्या क्वेश्चन नंबर 1 पाहतोय आपण। अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये टिंबटिंबचा अंतर्भाव होतो। काय क्वेश्चन पहिला, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये कशाचा अंतर्भाव होतो असं त्यांनी विचारलेलं आहे। तर त्याचं फायनल आन्सर कीनुसार मी आन्सर सांगते। आन्सर आहे सी, फर्स्ट आणि थर्ड, म्हणजे स्मरण आणि मर्मदृष्टी याचा उपयोग कशामध्ये होतो, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये होतो। या आधीच्या पण व्हिडिओ मी जे अपलोड केले होते अध्यापन क्षमतेवर क्वेश्चन होते, त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस आपला फर्स्ट पेपर असतो त्यातले स्टार्टिंगचे क्वेश्चन जे असतात ते अध्यापनावर असतात, त्याच्यानंतर संशोधन विषयक दृष्टिकोनावर, त्याच्यानंतर संप्रेषण, उतारा, गणित आणि ICT या सर्व गोष्टीवर आपला क्वेश्चन नंबर पेपर फर्स्ट असतो। त्याच्यामुळे फर्स्ट क्वेश्चन काय होता आपला 2021चा, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये टिंबटिंबचा अंतर्भाव होतो, तर स्मरण आणि मर्मदृष्टी या 2 गोष्टींचा अंतर्भाव अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये होतो। आता आकलन म्हणजे काय, नुसतं क्वेश्चन आणि आन्सर सांगणार नाहीये, तर आकलन म्हणजे काय, समजा एखादी गोष्ट तुम्ही ऐकली असेल, आता एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ती तुम्हाला किती वेळ लक्षात राहते याला म्हणतात आकलन। ते स्मरण किती वेळ राहतं, म्हणजे एखादी गोष्ट समजा जर तुम्हाला सोमवारी सांगितली असेल तुमच्या मित्रांनी आणि जर ती तुम्हाला एखादा महिना 2 महिने जर लक्षात राहत असेल, म्हणजे तुमचं स्मरण किती प्रकारचं आहे, एखादी गोष्ट तुम्ही किती आकलन करू शकता त्याला म्हणतात आकलन क्षमता। त्यामुळे त्यांनी क्वेश्चन विचारला होता, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये टिंबटिंबचा अंतर्भाव होतो, त्याचा आन्सर होतं सी, स्मरण आणि मर्मदृष्टी या 2 गोष्टींचा अंतर्भाव अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये होतो। बघा इंग्लिशमध्ये पण पाहूया। अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स, काय सांगितलेलं आहे नेट एक्झामसाठी सुद्धा, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड, त्याचा आन्सर आहे सी, मेमरी अँड इन्साइट। ओके, पुढचा क्वेश्चन पाहूया आणि खूप महत्त्वाचं आहे। यावर तुम्हाला असं समजतं की आपण हा पेपर ज्यांनी सेट एक्झाम दिलेली होती तर माझं कुठं चुकलं होतं हे सुद्धा तुम्हाला समजेल। व्यवस्थित लक्ष द्या। क्वेश्चन नंबर 2, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ टिंबटिंब हा होय। काय सांगितलेलं आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ टिंबटिंब हा आहे, म्हणजे कोणता असतो, तर त्याचा आन्सर आहे बी, कुमारावस्था। ज्यावेळेस कुमारावस्थेमध्ये येतो तेव्हा आपलं बौद्धिक क्षमता ही खूप वेगाने वाढत असते, कारण त्यावेळेस आपण स्वतः ज्ञान घेत असतो। बालपणी कसं असतं मित्रांनो, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावी तशी मूर्ती घडते असं जसं आपण म्हणतो, त्याप्रमाणे बालपणी आपल्याला आई वडील आपले गुरु जे सांगतात त्याच्यावर काय करत असतो, आपण ज्ञान ग्रहण करत असतो। परंतु कुमार अवस्थेत ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस आपण विद्यालयात जाऊन किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन ज्ञान ग्रहण करत असतो। त्यामुळे बौद्धिक सुपीकतेचा काळ सर्वात उच्च काळ हा आहे, कोणता, कुमार अवस्था।
पुढचा क्वेश्चन पाहूया, इंग्लिशमधला बघूया. द मोस्ट इंटेलेक्च्युअली फ्रेलिटी पिरियड ऑफ ह्युमन बिंग इज, त्याचा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, स्वयं, मूक्स या ऑनलाईन जे पोर्टल्स असतात त्याच्यावर देखील क्वेश्चन 100% विचारला जातो. त्याच्यावर मी स्पेशली एक लेक्चर करणार आहे. जे ऑनलाईन पोर्टल्स असतात स्वयं, त्याच्यानंतर मूक्स, या दोघांवरही मी एक स्पेशल लेक्चर्स बनवणार आहे PDF द्वारे. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम टिंबटिंबसाठी असतो. काय सांगितलेलं आहे? ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं इज फॉर, कशासाठी असतो स्वयं? तर हे काय आहे? एक ऑनलाईन पोर्टल आहे, शिक्षणासाठी वापरलं जाणारं ऑनलाईन पोर्टल आहे, शंका समाधान करण्यासाठी असतो. काय सांगितलेलं आहे? स्वयं हे जे ऑनलाईन पोर्टल आहे ते शंका समाधान करण्यासाठी असतो. क्लिअरिंग द डाऊट्स याच्यासाठी काय असतो? स्वयं हा ऑनलाईन डिस्कशन फोरम असतो. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे. याआधी पण रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. तर स्वयं किती साली आलेला आहे, त्याची वैशिष्ट्य काय, हे सर्व तुम्हाला माहीत आहे. त्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जर सबस्क्राईब करून ठेवा, त्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. पुढं क्वेश्चन नंबर 4, टिंबटिंबाचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. काय सांगितलेलं आहे? हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग. तर दिग्दर्शन पद्धती, काय सांगितलेलं आहे? डेमॉन्स्ट्रेशन मेथड्स ही काय वापरता येत नाही, हिस्ट्री शिकवताना वापरता येत नाही. का मित्रांनो? तर मला सांगा, दिग्दर्शन पद्धत म्हणजे काय? तर दिग्दर्शन म्हणजे काय? दिग्दर्शन म्हणजे काय? स्वतः तिथं जाऊन दाखवणं. मग इतिहास दाखवू शकतो का? प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकतो. म्हणजे दिग्दर्शन पद्धत आपण काय करू शकत नाही, इतिहासात वापरू शकत नाही. मग डिजिटल तक्ते वापरू शकतो. इतिहासात इथे उत्खनन झालं होतं, इथे हे झालं, डिजिटल तक्त्याद्वारे आपण दाखवू शकतो, नकाशाद्वारे दाखवू शकतो, भूमिका पालन पद्धतीद्वारे देखील दाखवू शकतो. परंतु आपल्याला इतिहासाविषयी दिग्दर्शन पद्धतीनं शिकवता येत नाही. त्यासाठी तुमचं अध्यापन कौशल्याची पूर्ण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यावेळेसच हे तुमचे क्वेश्चन्स बरोबर येतील. पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 5. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे टिंबटिंब श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. काय सांगितलेलं आहे? निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे टिंबटिंब श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. तर अप्रत्यक्ष, काय सांगितलेलं आहे? निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे अप्रत्यक्ष श्रेयांकीकरणाचे प्रकार आहे. Absolute and relative grading are types of indirect grading. ओके. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता? कालच हा क्वेश्चन, कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल, संशोधनविषयक दृष्टिकोन, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते मित्रांनो. ऑल व्हिडिओ पाहत जा आणि पूर्ण शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता आहे? तर संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. जर्नलिस्ट इंटरेस्ट इन रिसर्च, मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर रिसर्च इज. ओके, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये सांगते. तर काय सांगितलंय? संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता? तर संशोधन करण्यासाठी जी आपली अभिरुची असते ना, समजा उदाहरणार्थ पाट्या टाकण्याचं काम करणं, समजा एखाद्याने तुम्हाला जबरदस्ती सांगितलं हे संशोधन करावंच लागेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही मनापासून कराल का? नाही. जर तुम्हाला त्यात स्वतः अभिरुची असेल तरच तुम्ही ते करू शकता. उदाहरणार्थ आता तुम्ही कोणी सांगते की सेट कर म्हणजे तुला जॉब लागेल किंवा काय कर, मग तुम्ही अभ्यासाला लागला, त्याला काही उपयोग नाही. तुम्हाला स्वतः मनापासून वाटलं पाहिजे की मला सेट आणि नेट पहिल्या प्रयत्नातच पास व्हायचे, त्यावेळेस तुम्ही चांगला अभ्यासाला लागाल. म्हणजेच कोणतीही गोष्ट करण्यासाठी काय लागते? अभिरुची आवश्यक असते. अभिरुची म्हणजे आवड. संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची हा खूप आवश्यक गुण आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज. काय विचारलेलं आहे? मेमोनिंग. काय त्याला म्हणतात? टिपण काढणे म्हणजेच मेमो. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपांच्या नोंदी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात. ज्यावेळेस गुणात्मक संशोधन आपण करतो त्यावेळेस त्याच्या चिंतनशील टिपा ज्या असतात त्या काढणे, त्यालाच काय म्हणतात? टिपण काढणे असं म्हणतात. बघा, संशोधन विषयकचे प्रश्न सुरू झाले. त्याच्यानंतर शैक्षणिक संपादन हे चल टिंबटिंब श्रेणीवर मोजले जाईल. काय सांगितलेलं आहे? अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट विल बी मेजर ऑन. क्वेश्चन नंबर 8. इंग्लिश आणि मराठी या दोन्हीमध्ये हा क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट
विल बी मेजर ऑन इंटरवल. म्हणजेच शैक्षणिक संपादन हे चल आंतर श्रेणीवर मोजले जाईल. काय सांगितलंय? शैक्षणिक संपादन हे चल कशावर मोजलं जाईल? तर आंतर श्रेणीवर मोजले जाईल. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकांचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम टिंबटिंब हे असेल. काय सांगितलंय? जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकांचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम टिंबटिंब हे असतील. कोणते असतील? मध्यांक असतील. बरोबर आहे. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक आहेत, मग ज्यावेळेस केंद्रीय प्रवृत्तीचं आपण परिणाम आपल्याला योग्य परिणाम काढायचा असेल त्यावेळेस मधला अंक घेतला जातो. त्याच्यामुळेच काय असतो? तो मध्यांक हाच असतो. नीट लक्ष द्या. आणि आपलं झालेलं आहे, आधी मी शिकवलेलं आहे. इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्सट्रीम सोर्स दॅन अप्रोप्रिएट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी विल बी मीडियन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन. काय सांगितलेलं आहे? संशोधन लेख हा टिंबटिंबवर आधारित असतो. कालच्या ज्या व्हिडिओमध्ये मी ऑल सगळं सांगितलेलं आहे संशोधनाविषयी, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तो. त्याच्यामुळे तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ पाहत गेला तर तुम्हाला जास्त अभ्यास करण्याचीही गरज लागणार नाही. पेपर 1मध्ये सुद्धा तुम्हाला 40च्या वर मार्क्स चांगल्या प्रकारे मिळतील. त्यासाठी काय करा, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा. आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा. संशोधन लेख रिसर्च पेपर टिंबटिंबवर आधारित असतो. कशावर आधारित असतो? संशोधन लेख हा कशावर आधारित असतो? तर त्याचा आन्सर आहे सी. प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती या दोन्ही गोष्टीवर काय असतो? रिसर्च पेपर म्हणजेच संशोधन लेख आधारित असतो. अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन प्रायमरी अँड सेकंडरी डेटा. त्याचा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा हे क्वेश्चन कशावर आहेत? तर आपले जो तक्ता असतो तक्त्यावर हे क्वेश्चन सोडवायला सांगितलेले आहेत तुम्हाला. 11 to 15 हे क्वेश्चन तक्त्यावर आहेत. ज्यांना मराठीमध्ये समजतं त्यांनी मराठीमध्ये वाचू शकतात. जे इंग्लिशमध्ये ज्यांना बेस्ट वाटतं ते इंग्लिशमध्ये देखील वाचू शकतात. तरी देखील त्याचे आन्सर सांगते मी. आणि हे सगळे पेपर तुम्ही सॉल्व करा. अभ्यास सुरू करण्याच्या आधी सेट असो, सेट पेपरच्या ज्या विषयामध्ये तुम्हाला द्यायचा आहे एक्झाम त्या पण, आणि फर्स्ट पेपरचा पण आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा. त्याच्यानंतर अभ्यासाला लागा. बघा तुमचा निकाल किती लवकर येतो. क्वेश्चन नंबर 11चा आन्सर काय आहे? सी. भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय? काय सांगितलेलं आहे? भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय? तर एकमेव द्वितीयता हे भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 12. पाश्चिमात्य राष्ट्रे नेहमी बकाळ आणि भयग्रस्त जीवन जगत असतात कारण त्यांची वाढमय निर्मिती नेहमीच राष्ट्रसंघर्षाला प्रोत्साहन देतात. काय सांगितले? पाश्चिमात्य राष्ट्रे नेहमी बकाळ आणि भयग्रस्त जीवन जगत असतात कारण त्यांची वाढमय निर्मिती नेहमी राष्ट्रसंघर्षाला प्रोत्साहन देतात. तर याचा आन्सर आहे बी. हे संपूर्ण विधान काय आहे? चूक आहे. हे आपण पॅसेजवरचे आन्सर्स पाहतोय. त्याच्यानंतर भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे, तर भारतीय संस्कृतीचं कोणतं वैशिष्ट्य आहे? तर युद्धजन्यता हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. क्वेश्चन नंबर 13. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? तर युद्धजन्यता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो पॅसेजवरचे पण ऑल क्वेश्चन पाहत जा, कारण कधी कधी तोच जर पॅसेज रिपीट झाला आणि हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर निदान तुम्हाला ते आन्सर जरी आठवलं तरी पटकन तुम्ही टिक करू शकतात आणि तिथे तुमचा वेळ वाचू शकतो. पुढचा क्वेश्चन नंबर 14. भारतीय वाढमय निर्मितीची प्रेरणा कशात आहे? काय आहे क्वेश्चन नंबर 14? भारतीय वाढमय निर्मितीची प्रेरणा कशात आहे? तर संस्कृती संघर्षात. भारतीय वाढमय निर्मितीची प्रेरणा संस्कृती संघर्षात आहे. पुढचा क्वेश्चन. प्रस्तुत उतार्यास कोणते शीर्षक अधिक समर्पक आहे? तर त्याचं शीर्षक आहे बी. वाढमय आणि संस्कृती. मित्रांनो त्यावेळेस तुम्ही काय करायचं? स्वतः पॅसेज वाचायचा आणि व्हिडिओ थोडासा पॉज करायचा
आणि स्वतःचा आन्सर आधी बघायचा आणि त्याच्यानंतर मी सांगितलेलं आन्सर चेक करायचं. मग तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आधी क्वेश्चन ज्यावेळेस मी वाचते त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः आन्सर काय आहे याचा विचार करा आणि त्याच्यानंतर मी सांगितल्यानंतर आन्सर तुमचे किती बरोबर आले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढं न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये टिंबटिंब हा फार महत्त्वाचा घटक नसतो विचारलेला आहे. हा कोण आहे? न्यूकॉम हा एक शास्त्रज्ञ आहे. अकॉर्डिंग टू न्यूकॉम इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. कम्युनिकेशन सायकलमध्ये काय इम्पॉर्टंट नसतं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे मीडिया माध्यम. काय सांगितलेलं आहे? मीडिया माध्यम हे न्यूकॉमच्या मते महत्त्वाचं नसतं. कशामध्ये? कम्युनिकेशन स्किलमध्ये. मी सांगितलं होतं तुम्हाला अध्यापन क्षमतेवर आधी क्वेश्चन्स असतात, त्याच्यानंतर संशोधनविषयक दृष्टिकोनावर असतात, त्याच्यानंतर एक उतारा आणि त्यानंतर सुरू होतात कम्युनिकेशन स्किलवर. मित्रांनो, आपलं पेपरचं ॲनालिसिस स्वतः करायला शिका. प्रत्येक आता 2021च्या पेपरमध्ये प्रत्येक घटकावर किती क्वेश्चन्स आले होते, मग कोणत्या घटकावर जास्त क्वेश्चन्स आले होते, कोणत्या घटकाकडे मला लक्ष देणं गरजेचं आहे हे नक्की काय करा, तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 17. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो? काय सांगितलेलं आहे? संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो? त्वरित प्रत्याभरण. काय सांगितले? संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी त्वरित प्रत्याभरण हा घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो. What is one of the following most important factors to become communication effective? काय आहे क्वेश्चन? What is one of the following most important factors to become communication effective? आन्सर D. इमिजिएट फीडबॅक. म्हणजेच ज्यावेळेस तुमचं इमिजिएट फीडबॅक म्हणजे काय? समजा एखाद्याने जर तुम्हाला प्रश्न विचारला, त्याचा आन्सर तुम्ही लगेच दिलं तर काय होतो? इमिजिएट फीडबॅक होतो, म्हणजे त्वरित प्रत्याभरण होतं. त्याच्यामुळे काय होतं? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होऊ शकतं. पुढचा क्वेश्चन नंबर 18. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण कोणत्या प्रकारचे आहे? द सुपरविजर इज फॅक्टरी ऑर्डर्स वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो द ऑर्डर. दिस डॅश डॅश टाईप ऑफ कम्युनिकेशन. आन्सर ए. वर्टिकल, अनुलंब. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण अनुलंब प्रकारचे आहे. पुढचं क्वेश्चन नंबर 19. ग्राहकाचे अनावधान हे टिंबटिंबवर परिणाम करू शकते. ग्राहकाचे अनावधान हे टिंबटिंबवर परिणाम करू शकते. त्याचा आन्सर आहे डी. संप्रेषणाची परिणामकारकता. ग्राहकाचे अनावधान हे संप्रेषणाची परिणामकारकता यावर परिणाम करू शकते. अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट. आन्सर डी. इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 20. दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. काय सांगितले त्यांनी? दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. त्याचं कारण काय असू शकतं? तर प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. प्रोग्राम्स ऑन द TV चॅनल्स समटाइम्स मिसलीड्स सोसायटी बिकॉज डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर्स प्रिपरेशन. काय सांगितलेलं आहे? ज्यावेळेस दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला काय करतात? चुकीच्या दिशेने नेतात. त्याचं कारण काय आहे? आपण अवबोध कशा प्रकारे करतो. मित्रांनो, टी व्ही पाहणं की न पाहणं आपल्या हातात आहे आणि टी व्हीवर खूप कार्यक्रम लागतात, पण कोणते कार्यक्रम आपण पाहायचे आणि त्यातून आपण काय घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर आहे? त्याच्यामुळे त्यांनी क्वेश्चन असा विचारलेला आहे की दूरदर्शन वाहिन्यावरील जे कार्यक्रम असतात काही वेळा काय होतं? ते समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. उदाहरणार्थ, एखाद्या टी व्ही सिरियलमध्ये किंवा एखाद्या चित्रपटामध्ये जर काही प्रकारच्या वेगळ्याच प्रकारचं जर त्यांनी काय केलं असेल तर आपल्यालाही काय वाटतं की आपणही तशाच प्रकारचं करावं. म्हणजे आपण स्वतःच्या अवबोध म्हणजे आपण स्वतःच्या मनातच अशी कल्पना करू शकतो की त्या चित्रपटात तशा प्रकारे करू शकतात तर आपणही करू शकतो. बेस्ट एक्झाम्पल सांगते, शक्तिमान ही मालिका तुम्ही पाहिली असेल.
ज्यावेळेस ती मालिका बंद होण्याचं कारण हेच होतं की मुलांनाही काय वाटायचं की आपणही शक्तिमानसारखं बिल्डिंगवरून खाली उडी मारू शकतो, आपणही शक्तिमानासारखं समुद्रामध्ये पोहू शकतो. खूप जणांचे जीव त्याच्यामुळे गेलेले होते, त्याच्यामुळे ती मालिकाच बंद झाली. म्हणजेच आपण काय घ्यायचं आणि काय नाही हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे आपल्या अवबोधामध्ये आपण मनात विचार तसं करतो, त्याच्यामुळे प्रेक्षक आणि ग्राहक यांच्या अवबोधामध्ये फरक झाला तर काय होतो, समाजाला चुकीच्या दिशेने नेतो. कारण टी व्हीवरील सर्व कार्यक्रम आणि सर्व मालिका ह्या काल्पनिक असतात, ते फक्त आपल्या मनोरंजन करण्यासाठी असतात. परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं आपण काय करतो, ते जणू काही खरंच आहे आपल्याला असं वाटतं आणि आपण त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतो. समजला? क्वेश्चन नंबर 20 मी खूप चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला की दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, कारण प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 21 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, गणिताचे क्वेश्चन्स आहेत ते. तर याचे आन्सर्स सांगते तुम्हाला. एका शहराच्या रस्त्याचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला 5 रस्त्याने इतर ठिकाणाहून जोडलेले आहे. 10 चौक आहेत. कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. जर 10व्या चौकात n रस्ता मिळत असेल तर खालीपैकी n ची किंमत अशक्य आहे. म्हणजे खालीपैकी कोणती n ची किंमत अशी आहे की ती अशक्य आहे. तर त्याचा आन्सर आहे C. 6 ही किंमत अशक्य आहे. पुढचा क्वेश्चन. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्याच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेली वचन तो पाळू शकतो? काय सांगितले, एक प्रामाणिक व्यक्ती आहे, त्याने चुकून 2 व्यक्तींना सर्व रक्कम देण्याचं कबूल केलं. मग कोणत्या परिस्थितीत तो काय करू शकतो, आपलं दिलेलं वचन पाळू शकतो? तर त्याचा आन्सर आहे A. पर्समध्ये काहीच रक्कम नसताना. बरोबर आहे. त्यानं काय केलं, एक प्रामाणिक व्यक्ती आहे, त्यानं काय विचार केला की मी माझ्या पर्समध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे काय करणार आहे, मी दान करणार आहे. म्हणजे देण्याचं कबूल केलं. मग कोणत्या परिस्थितीत तो काय करू शकतो, आपलं दिलेलं वचन पाळू शकतो? ज्यावेळेस पर्समध्ये काहीच रक्कम नसेल त्यावेळेस ते काय करू शकतो, तो ती गोष्ट करू शकतो. काही प्रश्न लॉजिकने पण सोडवता येतात, लॉजिक लावता आलं पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? बघा, हे तर MPCला सुद्धा क्वेश्चन्स असतात. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा एकरूप होतात असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे C. 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटा अगोदर. काय सांगितलेलं आहे, 1 तास 5 मिनिट ज्यावेळेस होतात आणि 1 तास 6 मिनिटाच्या अगोदर या दोघांच्या मध्ये काय होतं, तास काटा आणि मिनिट काटा हे दोन्ही काटे एकरूप होतात. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप मस्त क्वेश्चन आहे हा. त्याचा आन्सर आहे C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला. काय सांगितलेलं आहे, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केली तर त्याचा खप 25% वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? काय सांगितलेलं आहे, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केली आणि त्याचा खप 25% वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीनं फरक पडला? त्याचा आन्सर आहे D. 0. कारण ती 20% कमी केलेली आहे आणि खप 25% वाढला, तर उत्पन्नात कितीनं फरक पडणार? 0% फरक पडणार. त्याच्यानंतर या व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन, या पुढचे 25 क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एक वस्तू 2120 रुपयानं विकल्याने मिळणारा नफा व तीच वस्तू 1480 रुपयानं विकल्याने होणारा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल? किती किमतीत विकल्यास 20% नफा होईल? तर 2160 रुपयाला विकल्यास. तुमचा नफा तोटा चांगलाच असेल. जर नसेल तर आणि नफा यावर सुद्धा आपण काय करू, व्हिडिओ बनवू, स्पेशली त्याच्यावर व्हिडिओ बनवू. चला,
आज आपण 1 to 25 हे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि 2021ची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावरच अनुसार तशीच्या तशीच त्याच पॅटर्ननुसार 2022ला सुद्धा एक्झाम पेपर असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कालच्या व्हिडिओची लिंक देते मी, संशोधन विषयक दृष्टिकोन, तो देखील तुम्ही पूर्ण पहा. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. तोपर्यंत सेट आणि नेट या दोन्ही पेपरसाठी कॉमन असणारा फर्स्ट पेपरची तयारी करण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.